कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। एजे हो 16 वर एसी। आपण की हिमालयात झोपायला आलोय का काय हे? तू हिमालयात जाऊन झोपली असती ना तर मला इथे शांत झोप लागली असती, पण नाही, माझं एवढं लक कुठे चाललंय। तर प्लीज आपण एसी बंद करूया का? मला खूप थंडी वाजते आणि पांघरूण पण नाही माझ्याकडे। या घरात 4 गेस्ट रूम्स आहेत, तिथे जा, एसी लाव नको लाव, पंखा लाव नको लाव, आई डोंट केअर। रिमोट घेते। हे बघा, एकतर मला रिमोट द्या किंवा मग पांघरूण तरी द्या। मला एसी सोडावा लागतो आणि ब्लँकेटही लागते। यू हॅव अ प्रॉब्लेम? हा काय मूर्खपणा आहे? नाही म्हणजे आमच्यासारखी सामान्य लोक ना थंडी वाजली की पांघरूण घेतात आणि गरम झाला की एसी लावतात। हे एकत्र कोण करतं? मला द्या तुम्ही चाल। माय रूम माय रूल्स। काय अर्थ? एकतर ना ही चादर आहे ना, हे पांघरूण हे माझ्या मावशी आईने दिले, त्यामुळे ती आता मी घेणार आहे। बस झालं। फाइन, तुला हवी आहे ना चादर? हो ठीक आहे, मग माझं ब्लँकेट मला आणून दे। मला कुठे माहिती तुमच्या घरात कुठे काय असतं? मी कसं आणू? इकडनं बाहेर जायचं, जिने उतरायचं, लेफ्ट मध्ये एक रूम आहे, त्याला स्टोर रूम म्हणतात, तिथे तुला जे हवंय ते मिळेल। माझं डोकं खाऊ नकोस। ठीक आहे। दार का उघडत नाहीये? कोणी बाहेरनं लॉक केलं की काय? हे दार मला माहिती होतं तुला एक दार पण उघडता येणार नाहीये। आजो हो का? बघ या तुम्ही उघडा। बाहेरनं कोणी कडी लावलेली? मग मी काय कानडीत बोलले होते? काही ड्रामाच घडत नाहीये, जरा ओरडाआरडी मारामारी असं काहीतरी झालं पाहिजे ना। काहीच घडत नाही, मज्जा नाही येते वहिनी। पण मला आज सकाळपासून एक दिव्य स्वप्न पडलंय की एजेने लीलाला पहिल्या रात्री शिक्षा केली। कुठली शिक्षा वहिनी? खूप मोठी शिक्षा। ओ म्हणजे एजेंनी लीलाला किती जोरात रडता तुम्ही वहिनी। सॉरी सॉरी। काय चाललंय तुमचं? किती बडबड बडबड बड, गप्प बसा ना। एजेंटची झोपूट झाली पाहिजे लीलामुळे, असं काहीतरी करायचंय। फोकस करा, भरकटू नका, चला। ती काळजी नका करू, आपला प्लॅन सक्सेसफुल होणार आहे। हो तुम्ही फक्त ऍक्शन म्हणावे, मी लगेच निघायची तब्येती आहे। तुझा हा जो अति उत्साह आहे ना, त्याच्यामुळे पकडले जाऊ आपण। गप्प बस आणि चल। वाव, आता अजून काय वाईट व्हायचं बाकी आहे? तुला बाहेर जायचं असलं तरी तू बाहेर जाऊ शकणार नाही आता। ज्यांनी कोणी हे केलंय ना त्याला पनिशमेंट नक्की। मी काय म्हणते, तुम्हाला ना ज्याला शिक्षा द्यायची असेल त्याला शिक्षा द्या, पण प्लीज मला ना खूप थंडी वाजते, मला चादर द्या प्लीज। मला ब्लँकेट घेऊ द्या आता। लीला ब्लँकेट सोड। मला खूप थंडी वाजते। लीला ब्लँकेट सोड। माझ्या मावशाईंनी दिलेलं ब्लँकेट सोडा। ब्लँकेट सोड। हे बघा, मला ना एक तर खूप थंडी वाजते आणि ते माझ्या मावशी आईने दिलेलं पांघरूण आहे, ते मला द्या।
तुला चादर हवी ना? हो. तुम्ही काय करते? हे बघा प्लीज कापू नका. माझ्या मावशी यांनी खूप प्रेमाने दिली ती. हवं तर ना तुम्ही स्वतःला गुंडाळून घ्या त्या पांघरुणात. हा माझा बर्फ झाला तरी चालेल, पण प्लीज असं फाडू नका प्लीज प्लीज. नका. हे तुझ्या मावशी आईचं पांघरूण आणि झोप जाऊन. पण पांघरुण का फाडलं? कारण की तुला पांघरूण हवं होतं ना, म्हणून. मग फाडायची काय गरज होती? एसी कमी केला असता ना आपण. मला एसी तेवढाच लागतो, सवय आहे माझी. तुला थंडी वाजतेय, तू डील कर. घे आता पांघरूण, झोप. काय लाईट कसे ऑफ झाले? एजे एजे मला अंधाराची खूप भीती वाटते. बागुलबुवा येईल. एजे बागुलबुवा येईल. एजे अशी नाही ऐकणार. हे बघा एजे 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 लवकर उठा आणि प्लीज लाईट लावा. बघा बागुलबुवा यायला. एजे उठा ना, मला खूप भीती वाटते अंधाराची. लाईट लावा ना प्लीज प्लीज. काय चादर दिली ना तुला आता? हा हे बघा तुम्ही ना लाईट ऑफ करू नका. हा हे बघा बागुलबुवा यायला नाही तर प्लीज प्लीज. बागुल व्हॉट? बागुलबुवा. तुम्हाला बागुलबुवा नाही माहिती? बरं जाऊ दे, मी सांगेन तुम्हाला नंतर. पण हे बघा प्लीज लाईट बंद करू नका. मला अंधाराची खूप भीती वाटते. तर हे काय नवीन? नवीन नाही हा, हे जुनच आहे. मला लहानपणापासूनच भीती वाटते अंधाराची. प्लीज प्लीज लाईट ऑफ करू नका. प्लीज प्लीज एजे प्लीज. यू इम्पॉसिबल. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.